नमस्कार प्रेक्षकांनो. प्रियाचा जो माज आहे तो जरा जास्तच वाढलेला असतो आणि ती अर्जुनबरोबर लग्न करून सायली अर्जुनच्या आयुष्याचं वाटोळं करणार असतेच, पण त्याचबरोबर ती वाटोळं करणार असते ते म्हणजे इथे सुभेदारांच्या घराचं, सुभेदारांच्या खानदानाचं वाटोळं करणार असते. आता सायली ठरवते की आता आपण शांत राहायचं नाही, कारण कितीही काहीही या प्रियाने केलं तरीही माझे लग्न होणार आणि अर्जुन सरांबरोबरच होणार हे सायलीने आता स्वतःशी ठरवलेलं असतं. काहीही झालं तरी मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही आणि हे लग्न होणारच आहे असं सायली स्वतःच्या मनाशी ठरवते आणि स्वतःला समजून सांगते. त्याचवेळी इकडे आता पूर्णाजी हॉस्पिटलमधून घरी आलेली असते. जोरदार तयारी सुरू झालेली असते. अगदी 2 दिवसावर साखरपुडा आणि लगेच 2 दिवसात लग्न, एवढी जोरदार तयारी असते. परंतु सायलीला आता इकडे प्रतिमाने सांगितलेलं असतं, तू सांग, तुला जेव्हा कधी माझी मदत लागणार आहे ना तेव्हा तू मला सांग, मी तुझ्या मदतीला येईल. कारण तू आजपर्यंत माझ्यावर जे उपकार केलेले आहेत ते उपकार मी कधीच विसरू शकत नाही. काहीही झालं तरीही तू माझी मुलगी आहे. माझ्या सख्ख्या मुलीपेक्षाही तू माझ्यासाठी जे केलेलं आहे ते कधीही न विसरण्यासारखं आहे आणि त्यामुळं आत्ता मी जे काही सांगत आहे ते कायमस्वरूपी लक्षात ठेव. मी फक्त आणि फक्त तुझ्याबरोबर असेल, मी फक्त आणि फक्त तुझा विचार करेल, हे इकडं बोललेली असते ती म्हणजे प्रतिमा. आता अर्जुनला तर खूप रडू येत असतं. त्याला सुचतच नसतं की आता करू काय, कारण या सगळ्यावरती काय मार्ग काढू म्हणजे हे सगळं सॉल्व्ह होईल असं अर्जुनला वाटत असतं. परंतु अर्जुनला तर माहीतच नसतं की काय होणार आहे पुढं. कारण इकडे सायली तर टेन्शनमध्ये असते, पण सायली आता कणखर झालेली असते. तिने ठरवलेलं असतं काहीही होऊ दे पण अजिबात माघार घ्यायची नाही, कारण हे सगळं जे काय होणार आहे ना ते चांगलंच करायचं आहे एवढं सायलीनं स्वतःच्या मनाशी ठरवलेलं असतं. इकडे अर्जुन अगदी सुतकी चेहऱ्याने घरामध्ये राहत असतो. अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण त्या दिवशी मी पूर्णाजीच्या हातामध्ये हात दिला नव्हता. तो हात मुद्दामहून प्रियाने माझा हात पूर्णाजीच्या हातावर ठेवला आणि हे सगळं तिने मुद्दामहून केलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुनने ही गोष्ट कल्पनाला सांगितलेली असते. आता मी पूर्णाजी इतक्या वाईट अवस्थेत होती तेव्हा तिला बोललो, पण मला अजूनही असंच वाटतंय की मी त्या मुलीशी लग्न करू नये. हे सगळं चालू असतं. त्याचवेळी प्रतिमा आता सुभेदारांच्या घरी येते आणि सांगते, पूर्णाई मला काय वाटतंय माहिती आहे का, तन्वीचं लग्न झाल्यावर तन्वी इकडंच राहायला येणार आहे ना, तर मी आता तन्वीला घेऊन घरी राहायला जाते, कारण तिकडच्या घरातून पाठवणी होऊ दे ना. प्रियाची मात्र तिकडं अजिबात जायची इच्छा नसते. प्रिया म्हणत असते, नाही ना गाई, मला राहू दे ना इथेच अजून. हे सगळं ती बोलत असते. परंतु इकडे खूप मोठा गोंधळ होणार असतो, तो वेगळा असतो. कारण प्रतिमाने सायलीची भेट घेतलेली असते आणि ठरवलेलं असतं की नक्की काय करायचं आहे. आणि प्रतिमाने म्हणून तर प्रियाला आता तिथून त्या लग्न घरातून बाहेर काढायचं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन मात्र टेन्शनमध्ये असतो, त्याला सुचत नसतं. त्याचबरोबर चैतन्याकडून अर्जुनला कळलेलं असतं की सायलीला ही गोष्ट कळलेली आहे की तू पूर्णाजीला वचन दिलेलं आहे, हे आता कळलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सर्व गोष्टी घडत असतात आणि प्रतिमाने स्वतः ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मी हे लग्न आता सायलीच्या बाजूनेच लावणार. इकडे सायली कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई, काहीही झालं तरी लग्न होणार आहे, पण लग्न होणार ते म्हणजे माझं आणि अर्जुन सरांचं. दुसरं कोणाचंही लग्न होऊ शकत नाही, कारण इथे लग्न होणार आहे ते म्हणजे माझं आणि अर्जुन सरांचं. माझंच लग्न, दुसऱ्यांदा लग्न अर्जुन सरांशी होणार आहे असं सायली सांगत असते. आणि मग सायलीने आता चैतन्य त्याचबरोबर सगळ्या टीमला तिच्या बोलावून घेतलेलं असतं आणि सगळ्या टीमला तिने सांगायला सुरुवात केलेली असते की पुढं काय करायचं आहे, कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आहे हे त्यांचं ठरलेलं असतं. आणि इकडे आता प्रतिमाने प्रियाला घरी आणलेलं असतं. रविराज म्हणत असतात की बरं झालं, आता काही दिवस आपली मुलगी आपल्यासोबत इथं राहील. मलाही तेवढंच वाटत होतं, कारण लग्नानंतर तर ती जाणारच आहे ना, त्यापेक्षा थोडे दिवस आपल्यासोबत राहिली तर. म्हणून प्रतिमाने तिला आणलेलं असतं, कारण तिथलं सगळं मॅनेज करणं सोपं जावं हे कारण असतं आणि म्हणून तर तिला घरी आणलेलं असतं. आणि इकडे तिला मात्र असं वाटत असतं की हे सगळं जे काही घडत आहे
ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलं जाते. पण तसं काहीच घडत नसतं, कारण हे सगळं जे केलं जात असतं ते फक्त आणि फक्त सायलीसाठी केलं जात असतं, हे तिला माहिती नसतं. आई अंबाबाईचा आशीर्वाद सायली घेते आणि ठरवते की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, कारण मी ठरवलेलं आहे की हे लग्न होणारच आहे. त्याचवेळी सायली कुसुमताईला आणि चैतन्याला सांगू लागते की मला ना अर्जुन सरांना भेटायचं आहे, माझे एकदा भेट अर्जुन सरांबरोबर घडवून आणा, असं सायलीने सांगितलेलं असतं. आणि सायलीने जेव्हा हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा चैतन्य म्हणतो की चालेल. अर्जुनला इकडे पूर्णाजीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी तू घरातनं बाहेर जायचं नाही, लग्न होईपर्यंत तू या घराच्या बाहेर जायचं नाही. अर्जुनचं मन बदलण्याआधी त्यांना हे सर्व करायचं असतं. अर्जुनचं मन बदलण्याआधी ह्या गोष्टी मॅनेज करून घ्यायच्या असतात, म्हणून हा सगळा घाट पूर्णाजीने घातलेला असतो. आता सायलीला चैतन्य आणि त्याचबरोबर कुसुमताई, प्रतिमा तिघं मिळून अर्जुनची भेट घडवतात आणि अर्जुनला सांगू लागतात की अर्जुन, हे बघ, काही झालं तरी आत्ता सायली तुला भेटायला येत आहे आणि सायलीची भेट घे आणि जे काही सायली सांगत आहे ते शांतपणे ऐकून घे. त्या पद्धतीने पुढचा प्लॅन करायचा आहे, कारण त्याच्या आधीच प्रियाने इकडे सायलीकडे जाऊन एक राडा घातलेला असतो. तो म्हणजे प्रियाने सायलीच्या घरी जाऊन तिच्याकडे खोटे डिवोर्स पेपर नेलेले असतात आणि त्यावरती सह्या करायला ती सांगत असते. परंतु त्या डिवोर्स पेपरवरती मी सह्या करणार नाही असं सायलीने ठणकावून सांगून प्रियाची हकलपट्टी तर केलेली असते. परंतु आता ज्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टी ह्या इतक्या विचित्र पद्धतीने होत असतात, त्यामुळं काहीही झालं तरीही आता हे लग्न सायली म्हणते त्या पद्धतीने होणार असतं. सायली म्हणत असते की अर्जुन सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी तुम्ही पूर्णाजीच्या वचनात अडकलेले आहात, मी नाही. त्यामुळं हे लग्न थांबवण्याचा अधिकार मला आहे, त्यामुळं मी हे करणार आहे, तुम्ही फक्त साथ द्या. आता घरातले जे काही सांगत आहेत ना त्या पद्धतीनं फक्त त्यांचं ऐकत राहा, बाकी काहीच करू नका, तुम्ही शांतपणे ह्या गोष्टी मॅनेज होतील, असं सायली सांगत असते. आणि त्याचबरोबर अर्जुन पण या सगळ्यासाठी तयार होतो आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग आता अर्जुन पुन्हा मुद्दामच पूर्णाजी जे सांगाल तसंच राहत असतो आणि त्याचबरोबर त्यालाही खूप वाईट वाटत आहे हे दाखवत असतो. चैतन्य, प्रतिमा, कुसुमताई हे सगळे आता सायलीच्या मदतीला धावून असतात आणि सायलीने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. इकडे आपल्याला अर्जुन आता साखरपुडा होऊ द्यायचा ही पण कल्पना प्रतिमाचीच असते, कारण साखरपुड्यामध्ये आपण काही राडा घालायचा नाहीये. 2 दिवसांनी लग्न आहे त्यावेळेस राडा घालायचा आहे, कारण साखरपुडा मोडला तर काही हरकत नाहीये, साखरपुडा नंतर मोडता येतो. लग्न कायमचं मोडलं पाहिजे, लग्न झालं नाही पाहिजे, हा प्लॅन प्रतिमाचा ठरलेला असतो. आणि मग इकडे सगळी तयारी असते. साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडतो आणि 2च दिवसात पुढचं लग्न होणार असतं आणि 2 दिवसांमध्ये आता राडा करायची सुरुवात इकडे सुरू झालेली असते. आणि या सगळ्याचं क्रेडिट असतं ते म्हणजे प्रतिमाचं, कारण सायलीने तिच्यावरती जे उपकार केलेले आहेत, सायलीनं तिच्यासाठी जे केलेलं आहे ते सगळं प्रतिमाला भरून काढायचं असतं. कारण तिनं आज 20 वर्षानंतर सायलीमुळंच तिच्या कुटुंबाशी भेट झालेली असते. काही गोष्टी आठवत असतात, काही गोष्टी आठवत नसतात, पण सायलीनं तिच्यासाठी जे केलेलं आहे ते तिला तिच्या मनाला खूपच वाटत असतं. म्हणून आता प्रतिमाने हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि त्याचबरोबर प्रतिमाने या सर्व गोष्टी मनापासून करायचं ठरवलेलं असतं. इकडे रविराजला प्रतिमा म्हणत असते की हो, आपली लग्नाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे, कारण आता साखरपुडा तर झालेला आहे, आपली मुलगी आता सुभेदारांच्या घरची सून होणार आहे. पण रविराज म्हणत असतो पण प्रतिमा तू खुश नाही आहे ना या लग्नाने? तेव्हा प्रतिमा म्हणते की काय करू, मला माझ्या मुलीच्या सुखाचं पडलेलं आहे, तिचा नवरा तिला कधीच नवऱ्याचं सुख देणार नाही आणि तरी जर तुमच्या सगळ्यांच्या हट्टासाठी त्या मुलीला जर त्याच घरात जायचं असेल तर मी काहीच करू शकत नाही रविराज. त्यामुळं मला आता तुमच्या सगळ्यांच्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे, असं रविराजला ती सांगत असते. रविराजलाही वाईट वाटत असतं, कुठंतरी पटत असतं, इकडे प्रतिमाचं म्हणणं पटत असतं, पण पहिल्यांदाच रविराज प्रतिमाच्या विरोधात जाऊन हे सगळं करत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायलीकडे पण प्रतिमा येत जात असते. सायलीची मेहंदीची तयारी सुरू झालेली असते. इकडे प्रियाच्या हातावर मेहंदी लागते, इकडे सायलीच्या हातावर मेहंदी लागते आणि सायलीच्या हातावरची मेहंदी जी रंगलेली असते ती पाहून खरं तर अर्जुनचं तिच्यावरती किती प्रेम आहे ते त्यातून दिसत असतं. कारण असं म्हणतात ना की जेव्हा
हातावरची मेहंदी जास्त रंगते तेव्हा ती फक्त नवऱ्याचं प्रेम आहे म्हणून रंगलेली असते. तर इकडे आता सगळी जोरदार तयारी झालेली असते. सगळी खरेदी प्रतिमाने करू लागत असते प्रियाच्या लग्नाची. त्याचबरोबर सेम साडी सेम सगळं सायलीसाठीही घेतलेलं असतं, कारण ऐनवेळी काही गोंधळ व्हायला नको म्हणून प्रतिमाची फुल तयारी असते. सायलीला मात्र खूप भारी वाटत असतं. दुसऱ्यांदा लग्न होत असतं आणि ह्या लग्नामध्ये आत्ता मान्य आहे की आत्ता तिला आशीर्वाद कोणाचा मिळणार नसतो हे तिलाही मान्य असतं. पण आता एक गोष्ट घडणार असते, ती म्हणजे सगळ्या घरातील मोठ्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडणार असतं. पण यासाठी पुढचा प्लॅन जो असतो तो खूपच जबरदस्त असतो. तो केलेला असतो तो म्हणजे चैतन्य, कुसुम आणि प्रतिमाने. आणि त्यांनी सांगितलेलं असतं सायलीला की आत्तापर्यंत तू सरळ मार्गाने वागलेली आहेस, प्रत्येक वेळेस ती तन्वी तुझ्या मध्ये आलेली आहे आणि आता एक गोष्ट तुला करायची आहे, ती म्हणजे आत्ता आम्ही त्या तन्वीला ऐन लग्नाच्या दिवशी किडनॅप करणार आहोत, त्यामध्ये तू आम्हाला साथ द्यायची आहे असं सायलीला ठणकावून सगळ्यांनी सांगितलेलं असतं. आणि सायली प्रतिमा अक्षरशः सायलीला म्हणते की नाही, हे आपल्याला करावंच लागणार आहे, माझी मुलगी असली तरीही मी तिच्या बाबतीत हा निर्णय घेत आहे असं प्रतिमा सायलीला म्हणालेली असते. आता सायलीकडेही दुसरा कोणताच ऑप्शन नसतो आणि सायली पण या गोष्टीसाठी तयार होते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऐन लग्नाच्या दिवशी आता सगळी तयारी जोरदार झालेली असते. हळद लागायची असते आणि ऐन हळदीच्या वेळी सायलीला आता विमल ह्याच्यामध्ये मेन सामील होते. विमलला जेव्हा हे कळतं आणि त्याचबरोबर विमल म्हणते की नाही, आता सायली वहिनी या घरात सून म्हणून आल्या पाहिजेत आणि मला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग कुसुमताईला मदत करायची आणि चैतन्याला मदत करायची म्हणून विमल स्वतः याच्यामध्ये सामील होते. आणि विमल सगळ्यांना सांगू लागते की मी आहे, आता घाबरायची काहीच गरज नाही. विमलने सरबत बनवलेलं असतं आणि ते सरबत प्रियाला नेऊन देते आणि त्या सरबतामध्ये तिने गुंगीच्या औषध टाकलेलं असतं, मिक्स केलेलं असतं, ज्यामुळं प्रियाला त्या औषधामुळे गुंगी येईल. आणि एकदा का प्रियाला गुंगी आली की मग इकडे कुसुमताईची एंट्री होते आणि चैतन्य आणि विमल मिळून प्रियाला आता तिच्या रूममध्ये घेऊन गेलेले असतात. कारण प्रतिमाने ठरवलेलं असतं की लग्नाच्या दिवशी माझ्या मुलीला तयार करायची जबाबदारी माझी आहे. माझी पहिल्यापासूनची हौस होती, कारण लहान असल्यापासून प्रतिमाने ठरवलेलं होतं की नवरी म्हणून माझ्या मुलीला तयार करणार म्हणजे मीच करणार आहे, हे सगळ्यांना माहिती असतं. आणि त्यामुळं प्रतिमाला कोणीच नाही म्हणू शकत नाही. एकतर प्रतिमाची इच्छा नव्हती तरीही या लग्नासाठी ती तयार झालेली असते. हीच गोष्ट सर्वांसाठी खूप मोठी असते आणि सर्वजण बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा प्रतिमा आता तिला रूममध्ये घेऊन येते आणि तिथून दुसऱ्या एका अडगळीच्या रूममध्ये शिफ्ट करायचं काम विमल आणि त्याचबरोबर चैतन्य करतात. आणि प्रतिमाने या सगळ्यामध्ये एक गोष्ट केलेली असते, ती म्हणजे काहीही झालं तरीही इकडे आता कोणालाही संशय येऊ द्यायचा नाही. तन्वी काय करते तर तन्वी तयार होते, तन्वी काय करते तर तन्वी तयार होते, एवढंच ती बोलत असते. ती फक्त म्हणत असते की तन्वी तयार होते, तन्वी तयार झाली की मी तिला घेऊन खाली येते, एवढंच तिचं चालू असतं. आणि त्याचबरोबर तन्वी तयार अजून का झालेली नाही आहे हाही प्रश्न बाकीच्या सगळ्यांना पडत असतो. परंतु प्रिया मात्र तशीच बेशुद्ध असते आणि चांगली 10-12 तास झोपेल असं गुंगीचं औषध तिच्या त्या सरबतामध्ये मिक्स केलेलं असतं. पार्लरवाली येते, सायलीला तयार करते आणि प्रतिमा आता नवरी मुलगी म्हणून लग्न मंडपात सायलीला घेऊन येते. आणि कोणाला काहीच माहिती नसतं, डोक्यावरती पदर असतो. प्रतिमा म्हणते की आता लग्न लावलं पाहिजे आणि मग डोक्यावरचा पदर काढायचा असं चाललेलं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, मी नवस बोललेली आहे, माझ्या मुलीचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी, त्यामुळं तोपर्यंत तिच्या डोक्यावरचा पदर काढला जाणार नाही. हे सगळं प्रतिमा सांगत असते आणि ही प्रतिमाची श्रद्धा आहे असं समजून घरातले सगळेजण तिला ॲक्सेप्ट करतात. तिला म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही आहे असं म्हणत घरातल्या सगळ्यांनी ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते. आणि मग प्रतिमा लग्न लावलं जातं, सप्तपदी होतात. आणि जेव्हा सुन्मुख पाहायचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या वेळी तिथं सायली असते आणि तिथं प्रिया नसते. तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. अर्जुन मात्र खुश झालेला असतो आणि तो सायलीला मिठीत घेतो आणि म्हणतो की आता देवा ब्राह्मणाच्या साक्षीने माझं आणि सायलीचं लग्न झालेलं आहे. आता कोणीच म्हणू शकत नाही की सायली माझी बायको नाही किंवा माझं आणि तिचं लग्न झालेलं नाही. अशा पद्धतीने प्रतिमाने जबरदस्त प्लॅन करत प्रियाला बाजूला करत सायली आणि अर्जुनचं लग्न लावून दिलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.